नमस्कार प्रेक्षक, आज आपण आलेलो आहोत विक्रमगड तालुक्यातील बालापूर या ठिकाणी बालापूर गावामध्ये आज या ठिकाणी आपण बघतो एका रस्त्यावरती आहोत आणि हा रस्ता जो आहे तो बालापूर गावठण ते लोखंडपाडा हा आत्ताच नवीन रस्ता आपल्याला केलेला या ठिकाणी दिसतोय। आता त्याच्यावर सगळं कोटिंग वगैरे सगळं आपले केलेलं दिसतंय, सगळं नवीनच रस्ता दिसतोय। परंतु या ठिकाणी जेव्हा एखादा ठेकेदार काम करत असतो त्यावेळेस त्या कामाचं नामफलक लावावं लागतं आणि त्या नामफलक त्याच्यावरती तो हा रस्ता जो आहे तो कोणत्या योजनेतून आहे, किती किलोमीटरचा आहे, कशा पद्धतीचा रस्ता आहे ह्या त्या नामफलकावरती असायला पाहिजेत, किती रकमेचा आहे। कारण जोपर्यंत हे जे रस्ते जे बनवलेले आहेत ते रस्ते आज नामफलक नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा रस्ता किती किलोमीटरचा हे काहीच कळत नाही। त्याच्याकरता ठेकेदाराने हा रस्ता होता किती 1 किलोमीटर होता तो 1 किलोमीटर केला की 2 किलोमीटर होता तो 1च किलोमीटर केला आहे, ह्या ज्या काही शंका निर्माण होतात। कारण लोखंडपाडा आणि गावठण याचं जर अंतर बघितलं तर साधारण 2 किमीचं अंतर असेल, परंतु हा रस्ता तो आपल्याला त्या अर्धवटच दिसतोय आणि लोखंडपाडा इथून अजून 1 किलोमीटर लांब आहे। त्यावरून असं आपल्या लक्षात येतं की नेमका हा किती किलोमीटरचा रस्ता आहे हे काहीच या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही। आणि म्हणून या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम जे असेल, सार्वजनिक बांधकामचे डेप्युटी इंजिनियर असतील, जे असतील, या ठिकाणी काम करताना ठेकेदाराकडून काम करून आपण घेत असताना प्रत्यक्ष कामावर व्हिजिट देतात की नाही देतात ही एक मोठी शंका आहे। कारण जर त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांनी व्हिजिट दिली असती तर या ठिकाणी रस्त्याची क्वालिटी जर जर आपण बघत असाल तर या ठिकाणी हा आताच रस्ता केला, हा बघा साईडची रस्ता किती कमजोर आहे एकदम। आता तरी ह्या रस्त्याला काहीतरी 1 हप्ता पण नसेल होऊन गेलेला, तरी पण हे या ठिकाणी रोलर जास्त व्यवस्थित फिरवलं नसल्यामुळे या ठिकाणी हे जो आहे हा डांबर हा जो थर आहे हा लगेच निघायला लागलेला आहे। हे किती निकृष्ट दर्जाचं काम आहे, हे निकृष्ट दर्जाचं जे काम होतं जर या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर किंवा जे या ठिकाणी प्रत्यक्ष लक्ष दिलं असतं की या ठिकाणी जो रोलर आहे तो व्यवस्थित जर फिरवला आहे का नाही, या जर व्यवस्थित जर काम झालं असतं तर हा निकृष्ट दर्जाचा रस्ता इथे आज आपल्याला दिसला नसता। एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी ठेकेदार फक्त आपल्या मनमर्जीने कामं आपले करीत असतात आणि संबंधित यंत्रणा आहे सार्वजनिक बांधकाम विभाग हे फक्त ऑफिसमध्येच बसून राहते की काय, ऑफिसमध्येच बसून इस्टिमेट व्हॅल्युएशन करते की काय, असा इथे प्रश्न निर्माण होतोय। आणि म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अशी याला आळा बसावा म्हणून संबंधित यंत्रणा आहेत यांनी सजग होऊन प्रत्यक्ष कामावर देखरेख करणे गरजेचे आहे। त्या ठिकाणी नामफलक जे आहे ते लावलेले आहेत का नाही, काम खरोखर गुणवत्तापूर्ण आहे का नाही हे पाहणे फार गरजेचं आहे। आणि हे अशा पद्धतीचे रस्ते हे गावात सर्वत्रच आमच्या गावातच नसून या परिसरामध्ये सर्वत्र अशाच पद्धतीचे रस्त्याची कामं हे सुरू आहेत। आणि अनेक लोकांच्या अनेक ग्रामस्थांच्या या विभागातील लोकांची तक्रार आहेत की रस्ते तर आपण केलेले आहेत पण अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत, धड रोलर व्यवस्थित फिरवलं जात नाही, तर डांबर पण व्यवस्थित मारलं जात नाही आणि अशा पद्धतीचे रस्ते हे किती टिकणार हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी। आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी प्रकर्षाने लक्ष देणे गरजेचं आहे आणि संबंधित ठेकेदारांना या ठिकाणी नामफलक लावण्यास सांगावे ही आमची एक कळकळीची विनंती असेल। प्रेस रिपोर्टर गणेश बसवसह गंगाराम वारंगडे, मशाल।